नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे माहेरची जबाबदारी. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. आई, मी स्वयंपाक बनवून ठेवला आहे. फक्त पोळ्या तुम्ही गरम करून घ्या वेळेवर. माझी बॅग भरून झाली आहे. मी आवरते आणि निघते थोड्या वेळात. रुचिता तिच्या सासूबाईंना म्हणाली. कालच माहेरी आलेली आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून आता सूर्य डोक्यावर आल्यावर तिच्या खोलीतून बाहेर येणाऱ्या तिच्या नंदेने तिचे हे बोलणे ऐकले तेव्हा तिने तिच्या आईला विचारले, आई, रुचिता कुठे जाते इतक्यात? निकिताने विचारले. अगं, तिच्या वहिनीला 9वा महिना लागला आहे ना. तिच्याकडे काळजी घेणारं कुणी नाही. डिलिव्हरीसुद्धा जवळ आली आहे. त्यामुळे काही दिवस तिची काळजी घ्यायला तिच्याकडे जात आहे, सुचित्रा ताईने सांगितले. तिच्याकडे कशाला? आणि मग इथे कोण सांभाळणार? मी माहेरी आले आणि ही लगेच निघून जाईल इथून. तू पण कशी परवानगी दिलीस जायची? की तुझं काही चालतच नाही हिच्यासमोर? निकिता तावातावाने म्हणाली. अगं, हळू बोल, ती ऐकेल तर काय विचार करेल? आणि तिच्या वहिनीला आता खरंच गरज आहे म्हणून ती जात आहे ना. का? तिच्या वहिनीच्या माहेरच्या असतील ना, ते बघून घेतील. तिच्या वहिनीसाठी आपण कशाला काळजी करत बसायची? निकिता म्हणाली. तिच्या वहिनीला आईवडील नाहीत हे तुला माहीत आहे ना. मामा मामीच्या घरी राहून मोठी झाली आहे ती, म्हणून रुचिता जाते. अगं आई, पण मी आले आहे ना आता. निकिता पुढे काही बोलणार इतक्यात सुचित्राताई तिला म्हणाल्या, आता हा विषय नको, नंतर बोलूयात आपण. आता मात्र निकिता चिडली. आई काही ऐकत नाही म्हटल्यावर तिने तिच्या भावाला रितेशला फोन लावला आणि घरी लवकर यायला सांगितले. रितेश घरी आला तेव्हा निकिता लगेच त्याच्यासमोर गेली आणि त्याला म्हणाली, दादा, तुझं घराकडं काही लक्ष नसतं का? तुझी बायको आईची अजिबात काळजी घेत नाही. घरात सून असल्यावर पण आईला कामं करावी लागतात. बिचारीला या वयात किती थकायला होत असेल. आणि आता तर हद्दच केली आहे तिने. काय झाले? काय केले तिने आता? रितेशने विचारले. आता तर सगळं घर आईच्या भरवशावर सोडून माहेरी चालली आहे. निदान मी इथे आहे याचा विचार करून तरी तिने जायला नको होते ना. हे वागणं शोभतं का तिला? निकिता म्हणाली. निकिताचे बोलणे ऐकून रितेश जोरात रुचिताला आवाज देऊ लागला. रुचिता, रुचिता, लवकर ये. रितेशचा आवाज ऐकून रुचिता घाईतच हॉलमध्ये आली आणि त्याला म्हणाली, अहो, काय झालं? काय झालं म्हणून मला काय विचारत आहेस? तू माझ्या आईला काय समजतेस? तू असताना तिला या वयात कामं करायला लागत आहेत. आणि आता माझी बहीण इथे आलेली असताना तुला माहेरी जाणं गरजेचं आहे का? अहो, असं का बोलत आहात तुम्ही? आणि मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला वहिनीच्या बाळंतपणात सोबत राहावे लागेल तिच्या म्हणून. रुचिता म्हणाली. तेव्हा माझी बहीण येणार हे नक्की नव्हतं. आता ती आली आहे म्हटल्यावर तुलाच कळायला पाहिजे की माहेरी जायला नको म्हणून. आता हे घर आणि ही माणसं हेच तुझं पहिलं प्राधान्य असायला हवं. त्यामुळे आता तू माहेरी जायचं नाहीस. रितेशने त्याचा निर्णय सुनावला. अहो, पण वहिनीजवळ कोणीच नाही आणि मी त्यांना शब्द दिलाय की मी असेल त्यांच्याजवळ. आणि तुम्हाला विचारूनच शब्द दिला होता. रुचिता हतबल होत म्हणाली. मग आता मीच सांगतोय ना शब्द मोड म्हणून. आणि माझ्या आई आणि बहिणीच्या बाबतीत असं निष्काळजी वागलेलं मी सहन करणार नाही, रितेश मोठ्याने म्हणाला. नाहीतर काय, लग्न झालं तरी सर्वात आधी माहेरच्यांचाच विचार करत आहेस तू रुचिता. आता हे घरच तुझं सर्वस्व आहे. या घराच्या जबाबदाऱ्या तू अशा झटकू शकत नाहीस. आणि तुझ्या माहेरच्यांना पण कळत नाही का की तुझं लग्न झालंय आणि तुझ्याकडून असल्या अपेक्षा ठेवायला नकोत म्हणून? निकिता मध्येच म्हणाली. रुचिता काही बोलेल इतक्यात यांचं थोडंफार बोलणं ऐकून नेमकं काय चाललंय हे बघायला तिच्या सासूबाई तिथे आल्या आणि निकिताला म्हणाल्या, हे काय आहे निकिता? मी तुला म्हटलं होतं ना की हा विषय आता नको म्हणून. आई, तू काय घाबरतेस की काय तुझ्या सुनेला? हा विषय आता का नको? तिच्या समोरच या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागू दे. निकिता पुन्हा म्हणाली. आई, तू काळजी नको करूस. मी नीट शब्दात समजावून सांगितलंय रुचिताला. आता नाही जाणार ती माहेरी, रितेश म्हणाला. का नाही जाणार? आईने विचारले. का नाही जाणार म्हणजे काय आई? मग या घरची जबाबदारी कोण सांभाळणार? हे काम तर तिचंच आहे ना आता, रितेश म्हणाला. अच्छा, तर तिने तिच्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात अशी अपेक्षा करताना
तू कधी तिच्या बाबतीत तुझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पूर्ण केल्यास का? आई रितेशला म्हणाली. माझ्या जबाबदाऱ्या? मी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत? रितेशने आश्चर्याने विचारले. 6 महिन्यांआधी तिचा ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हा तिची काळजी घेतलीस का तू? काय म्हणाला होतास तेव्हा आठवतंय का? रितेश विचारात पडला. त्याला काही आठवत नव्हतं. मग आई पुढे म्हणाली, त्यावेळेस तू हिच्या दादा वहिनीला म्हणाला होतास की तुम्ही रुचिताला तुमच्या घरी घेऊन जा आणि ती पूर्णपणे बरी होईपर्यंत त्यांच्या घरीच होती ना? पण आई, ते तर त्यांचं कर्तव्यच होतं ना, रितेश म्हणाला. जर ते त्यांचं कर्तव्य असेल तर आता रुचिता आणि तुझं कर्तव्य नाही का त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची मदत करण्याचं? आई म्हणाली. तेव्हा मात्र रितेश खजील झाला. तो काही बोलत नाही हे पाहून निकिता म्हणाली, अगं आई, माहेरचे लोक यासाठीच तर असतात ना, आपल्याला गरज पडेल तेव्हा आपली मदत करण्यासाठी. अच्छा, म्हणजे माहेरचे फक्त मदत करण्यासाठी आहेत आणि त्यांना मदतीची गरज लागली तर आपलं कर्तव्य नाही का त्यांची मदत करणे? आई म्हणाली. आता मात्र निकितासुद्धा गप्प बसली. मग आई पुढे म्हणाली, लग्न झालं तेव्हापासून ती आपल्या घरासाठी राबत आहे. मला तर सगळं काही जागच्या जागी आणून देते, पण हातपाय हलवल्याशिवाय मला बरं वाटत नाही, म्हणून मी छोट्या मोठ्या कामात तिची मदत करते. याबद्दल तिचं कौतुक करण्याऐवजी तुम्ही तिला जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात याबद्दल ज्ञान द्यायला लागलात. तुम्हाला मी हेच शिकवलं आहे का? जेव्हा समोरच्याला गरज पडेल तेव्हा त्यांना मदत करायची, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे का? आणि तिच्या वहिनीचं बाळंतपण निभावून नेणं जास्त गरजेचं आहे की तुला सुखसुविधा पुरवायला हाताखाली कोणीतरी असणं गरजेचं आहे, ते तूच ठरव. यावर काय बोलावं हे न कळल्याने निकिता गप्प बसली होती. रितेशला मात्र त्याची चूक चांगलीच लक्षात आली होती. तो रुचिताला म्हणाला, सॉरी रुचिता, मी विचार न करता नको ते बोलून गेलो. तू जा तुझ्या बहिणीकडे, त्यांना खरोखरच तुझी गरज आहे आता, आणि मी जे काही बोललो त्यासाठी मला माफ कर. मी पुन्हा असा चुकणार नाही, रितेश म्हणाला. अहो, माफी काय मागताय? होतं कधी कधी. माझ्या मनात राग नाही तुमच्याबद्दल, रुचिता म्हणाली. बघितलंस किती गुणाची आहे माझी सून, सासूबाईंनी तिच्याकडे कौतुकाने बघत म्हटले. त्यानंतर थोड्याच वेळात रितेश तिला तिच्या माहेरी सोडून आला. निकिता मात्र खजील होऊन दुसऱ्या दिवशी तिच्या सासरी निघून गेली. सुचित्राताईंनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण घरी जरा महत्त्वाचे काम आले आहे म्हणून जायचं आहे असे सांगून ती निघून गेली. तिला निदान या प्रसंगावरून काहीतरी धडा मिळेल अशी सुचित्राताईंना अपेक्षा होती. पुढे काही दिवसांनी रुचिताच्या बहिणीला एक छान गोंडस मुलगी झाली. रुचिताने बहिणीला हवं नको ते सगळंच बघितलं. सुचित्राताईसुद्धा अधूनमधून रुचिताच्या मदतीला म्हणून तिच्या माहेरी जाऊन आल्या होत्या. रुचिताच्या बहिणीला सुचित्राताईंच्या रूपाने जणू आईचा आशीर्वाद मिळाला होता. रुचिताला एवढी गोड सासू दिल्याबद्दल तिने मनोमन देवाचे आभार मानले. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.